लोकल ट्रेन ज्या आहेत आपल्या मुंबईच्या, त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं की माणसांचे प्रकार कशा प्रकारचे असतात. जसं स्त्रियांचे डबे असतात, 3 स्त्रिया बसलेल्या असतात आणि एखादी जर स्त्री उभी असेल तर ती सांगते तिला की थोडीशी जागा दे बसायला म्हणून. तर काही स्त्रिया खरंच प्रामाणिक असतात किंवा चांगल्या असतात ज्या बसायला देतात. परंतु त्यामध्ये स्त्रियांचे असे प्रकार असतात, जसं एखादं स्टेशन यायच्या अगोदरच एखादी स्त्री जी बसली आहे ती दुसरीला सांगणार किंवा तिसरीला सांगणार, "अरे जरा व्यवस्थित सीटचा उपयोग घ्या पूर्ण आणि अशा प्रकारे बसा की चौथी जर व्यक्ती तुम्हाला सीट मागायला आली तर तिला तुम्ही जागा देऊ शकत नाही किंवा तिने मागूच नाही." आणि जर दुसऱ्या प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात त्या अशा असतात की 3 स्त्रिया जर त्या सीटवर बसल्यात आणि चौथी तुमच्याकडे जर तिथे बसायला थोडी जागा मागते, तर त्या स्त्रिया फक्त थोडंसं असंच सरकल्यासारखं करणार. म्हणजे सरकणार तर अजिबात नाही, जागाही नाही, परंतु फक्त ती बोलते म्हणून थोडंसं सरकल्यासारखं करणार आणि तिथेच बसणार. तर या प्रकारचा जो स्वभाव आहे ना, तो कुठेतरी बदलण्याची खरंच गरज आहे. खूप स्त्रिया सकाळी जेवण करून येतात किंवा घरातली कामं आवरून येतात. 2-2, 3-3 तास त्या उभ्या असतात. त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अशा स्त्रिया येतात फक्त आपली रोजी-रोटी कमावण्यासाठी. जसं तुम्ही जाताय ना ट्रेनमधून, तसंच ती लोकं येतात. तर ज्या प्रकारे आपल्याला वाटतं ना, की आपल्याला जागा मिळावी, त्याच प्रकारे ना दुसऱ्यासाठी हेही सत्कर्मच आहे. थोडीशी जागा जर आपण त्या व्यक्तीला दिली, तर ती स्त्री पण थोडंसं बसेल तिथे. कारण त्या व्यक्तीला घरात काही बसायला जागा मिळत नसते ना आणि ट्रेन काही आपली नाहीये, ट्रेन सर्वांची आहे. तर आपण थोडंसं जर चांगला स्वभाव आपला तिथे दाखवला, तर किंवा आपल्या जागेवरच ती व्यक्ती आहे असं विचार करून जर आपण जर तिला थोडीशी जागा दिली, तर त्यात काही वाईट असेल असं वाटत नाही. श्री स्वामी